पण आणि सत्तेतले पण जे कोणी नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांनी भक्कमपणे शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहण्याची जरूरत आहे। आज आम्ही सर्वजण लासलगावला आलेलो आहे, चेअरमन आहेत, सर्व सदस्य आहेत, खासदार साहेब या ठिकाणी आहेत आणि या सगळ्यांची मागणी हीच आहे की शेतकऱ्यावर आज जो अन्याय होतोय तो अन्याय कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी कमी झाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे। आज शेतकरी स्वतःली कष्टाली पिकवलेला जो काही कांदा आहे कुठेतरी 3 रुपये 4 रुपये 5 रुपये काही शेतकऱ्याला तर 1 रुपये अशा पद्धतीने जर भाव मिळत असेल आणि उत्पादनाचा खर्च हा कमीत कमी किलोला 20 रुपयापेक्षा जास्त आहे आणि मग असं असताना काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही 12.5 रुपयाली कांदा खरेदी करू, तो सुद्धा 2 लाख टन म्हणजे रब्बीचा कांदा आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 70 लाख टन कांदा बनतो आणि 2 लाख टन तुम्ही घेणार आणि नाफेडकडनं घेणार तर घेणार, पण तुम्ही डायरेक्ट दिल्ली आणि मार्केटला जाऊन विकणार तर उद्या जाऊन जे रेट वाढणार आहेत ते सुद्धा आमच्या शेतकऱ्याचे रेट वाढणार नाहीत। त्यामुळे इथं आज आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे। शेतकऱ्यांनी विनंती केलेली आहे, आम्हाला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, आम्ही त्यांच्याशी संवाद साधून पुढं काय करायचं हे त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत। पण अतिशय वाईट परिस्थिती आज शेतकऱ्याची आहे। लासलगाव या महाराष्ट्रातलं ठराविक जे मोठे मार्केट कमिटी आहेत त्यातली एक आहे, त्यामुळे इथे असणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा घेऊन इथं येतो। त्यामुळे इथं शेतकरी आज जो आलेला आहे तो मोठ्या संख्येने आलेला आहे आणि मग त्यांच्याशी संवाद साधून पुढं काय करायचं हे आम्ही सर्वजण ठरवणार आहोत। दादा, सातत्याने कांदा अनुदान जाहीर केलं जातं मात्र शेतकऱ्यांच्या पत्रात मिळत नाही बघा, गेल्या वेळेस इलेक्शनच्या आधी 200 रुपये कांदा अनुदान हे डिक्लेअर केलं होतं राज्य शासनाने, 50 रुपये फक्त आले, बाकी 150 रुपयाचं काय। त्याच्याचबरोबर होतं काय की इलेक्शनच्या आधी तिथं सांगितलं जातं, आता 2023ला 24 रुपये डिक्लेअर केले होते की, पण तेव्हा मार्केट 28 रुपये होतं, तेव्हा डिक्लेअर करायचं म्हणून त्यांनी 24 रुपये आम्ही कांदा खरेदी करू। अहो पण आत्ता खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला जरूरत आहे, जेव्हा रेट हा 5, 6, 4, 2 रुपयाला आहे तेव्हा तुम्ही कुठेतरी बोललं पाहिजे की आम्ही 24 रुपयाला घेऊ, पण तसं कुठंच काय होताना दिसत नाही। आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे की फार्मर प्रोड्युसर कंपन्या ह्या महत्त्वाच्या आहेत, पण कांद्याच्या बाबतीत होतं काय की नाफेड या कंपनीबरोबर जे टायअप करतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो हे आम्हाला त्या ठिकाणी जाणवलेलं आहे। त्यामुळे पूर्वी काय व्हायचं, मार्केट कमिटीमध्ये नाफेड पण यायचं, व्यापारी पण राहायचे, त्यांच्यात आपापसात एक स्पर्धा व्हायची आणि त्याचा फायदा शेतकऱ्याचा मिळायचा, तो त्या ठिकाणी। तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन एकंदरीतच मोर्चा संदर्भातलं नियोजन आणि पुढे नेमकं काय करायचं आहे हे आज रोहित पवार शेतकऱ्यांशी भेटून चर्चा करून ठरवणार आहेत। त्यामुळे निश्चितच या बातमीवर आपले लक्ष कायम आहे।